नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी मध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. लासलगाव परिसरात डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे महास्वच्छता अभियान संपन्न. माणसाला माणुसकीची शिकवण देणाऱ्या महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त आज दिनांक 2 मार्च रोजी संपूर्ण भारतभर महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून श्री बैठक लासलगाव यांच्या माध्यमातून लासलगाव व पिंपळगाव नजीक ग्रामपंचायत परिसरात स्वच्छता अभियान राबविले. या स्वच्छता मोहिमेमध्ये श्री बैठक लासलगाव मधील 100 श्री सदस्य, स्वयंसेवक, लासलगाव ग्रामपंचायतीचे 25 कर्मचारी आणि 10 मान्यवरांनी सहभाग घेतला होता. यावेळी लासलगाव येथील मुख्य रस्त्यांच्या दोन्ही बाजू बस स्टँड, ओहोळ भाग, कॉलेज रोड, पिंपळगाव नजीक येथील स्मशानभूमी आणि परिसर या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छता मोहिमेदरम्यान सुमारे 1050 किलो ओला कचरा तर 9050 किलो सुका कचरा असा एकूण 10100 किलो कचरा संकलित करून लासलगाव ग्रामपंचायतीचे 4 तर पिंपळगाव नजीक ग्रामपंचायतीचे 1 ट्रॅक्टरने त्याची विल्हेवाट लावण्यात आली. सदर अभियानाचे उद्घाटन लासलगाव येथील सरपंच योगिता योगेश पाटील आणि पिंपळगाव नजीकचे सरपंच काशीनाथ माई यांनी केले. यावेळी पिंपळगाव नजीक ग्रामपंचायतीचे सदस्य ॲडव्होकेट सुभाष देशमुख, सीमाताई दरेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रवीण कदम, पंचायत समिती निफाळचे माजी सदस्य उत्तम वाघ, प्रतिष्ठित नागरिक योगेश पाटील, गोपी गोर, पंकज सुर्वे, योगेश गलांडे, शांताबाई देशमुख, बाळासाहेब सोनवणे, सचिन नाईकवारे, अकबर शेख, दिनकर कोल्हे, विजय क्षीरसागर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी शरद लोहकरे, लासलगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.